तथाकथित गौरक्षकों के अत्याचार से परेशान किसान आखिरकार भड़क उठे। आज 12 अगस्त 2025 संगमनेर में शिव आर्मी किसान संगठन ने कुरैशी समाज और व्यापारियों द्वारा बंद की गई मवेशियों की खरीदी बिक्री के खिलाफ और इन कथित गौरक्षकों के उत्पीड़न से तंग आकर आक्रामक रुख अपनाया। संगमनेर, अकोले और श्रीरामपुर इन तीनों तालुकों के किसान नवजात बछड़ों को लेकर सीधे उप विभागीय अधिकारी कार्यालय प्रांत कार्यालय में घुस गए और जोरदार नारेबाजी करते हुए सरकार को कटघरे में खड़ा कर दिया। किसानों की साफ मांग है, भाकड़ गाय और बछड़ों की देखभाल के लिए सरकार उन्हें हर महीने 20,000 रुपए दे ताकि इस भारी बोझ को उठाया जा सके, क्योंकि अगर सरकार ने जल्द फैसला नहीं लिया तो ये समस्या एक बड़े सामाजिक संकट में बदल जाएगी। नदी किनारे और जंगल क्षेत्रों में छोड़े जा रहे मवेशियों की वजह से कुत्तों, बिबटों और बाघों के हमले बढ़ रहे हैं। मरे हुए जानवरों से बदबू फैल रही है और स्वास्थ्य संकट गहराता जा रहा है। पागल कुत्तों का खतरा बढ़ रहा है, जिससे ग्रामीणों का जीना दुभर हो रहा है। आज हालत यह है कि पशु बाजार खाली पड़े हैं, व्यापारी आना बंद कर चुके और किसानों पर परिवहन का खर्चा चढ़ रहा है। मवेशी बिक नहीं रहे हैं और किसान कर्ज के बोझ में दबकर आत्महत्या तक करने को मजबूर हो सकते हैं। किसानों ने चेतावनी दी है, अगर सरकार ने तुरंत और ठोस कदम नहीं उठाया तो यह आंदोलन सिर्फ संगमनेर तक सीमित नहीं रहेगा, बल्कि राज्यव्यापी किसान बचाओ आंदोलन खड़ा होगा, जिसकी जिम्मेदारी पूरी तरह से सरकार पर होगी। शिव आर्मी शेतकरी संगठन के अध्यक्ष दत्ता ढगे, साथी विकास गुंजाल, मंगेश गुंजाल, रवि हासे, रवि पवार, अर्जुन वाड़ी, सदाशिव हासे समेत असंख्य किसान भाई उपस्थित थे। वहीं राजनीतिक दलों में से शिवसेना, उद्धव बाला साहेब ठाकरे गुट की ओर से इस मोर्चे को सार्वजनिक समर्थन दिया गया। इस दौरान पूर्व शहर प्रमुख अमर कतारी, जिला पदाधिकारी चौहान, भाव साहेब हासे आदि उपस्थित थे। इसके अलावा वंचित बहुजन आघाड़ी के तालुका अध्यक्ष संदीप मोकड़ और शहर अध्यक्ष अजीत ओहरा ने भी अपनी पार्टी की ओर से इस आंदोलन को सार्वजनिक समर्थन दिया। अधिकारी असतील, प्रशासनाचे त्यांनी इथे यावं आणि सावलीत चला। आता आपला अंत संपला, सावलीत चला। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा लढेंगे, लढेंगे, शेतकरी एकजुटीचा। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपले गोरे इथे घेऊन यायचे। शेतकरी एकजुटीचा, साठ्याबंदी कायदा रद्द, दुधाला 45 रुपये भाव, भाकड गाईला 20,000 रुपये महिना अनुदान, जर्सी गोऱ्यांना 20,000 रुपये महिना अनुदान। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा झाल्याच पाहिजे, हत्याबंदी कायद्यात सुधारणा झाल्याच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। निवेदन देऊन मग भूमिका आपण सांगूया साहेबांना। साहेब, हे निवेदन देत असताना आम्ही सगळे तुम्हाला विनंती करतोय की आमचं प्रचंड प्रेम आहे सगळ्या प्राण्यांवरती। ज्या पद्धतीने तुमच्या ताब्यात देतोय असेच आम्हाला दिसले पाहिजे। हे पाहण्याच्या दिशा करण्यासाठी आम्ही वारंवार येत जाऊ। तर गोऱ्याचे मालक येतील तुम्हाला विचारायला की आमचं गोरं कुठे, त्यामुळे ते सांभाळायची त्याची जबाबदारी तुमची। आणि याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना काही पाळायचं आहे। गोवंश हत्याबंदी कायदा आपण सरकारने केलाय, त्यामुळे सगळ्यांची जबाबदारी एकट्या शेतकऱ्याची नाही। त्यामुळे शेतकरी पण टॅक्स भरतो। सरकारनं 1500 रुपये गोऱ्याप्रमाणे प्रत्येक
सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ. आपण म्हणतो इडापिडा जाऊ बळीचं राज्य येऊ. बळीच्या राज्यात सर्व शेतकरी आपण म्हणतो इडापिडा जाऊ बळीचं राज्य येऊ, तर बळीच्या राज्यात सर्व शेतकरी सुखी होते, समाधानी होते, आनंदी होते. आपण शिवरायांचा कार्यकाळ जर बघितला तर त्या कार्यकाळातही सर्व शेतकरी सुखी होते. भाजीच्या देठालाही कोणाचा हात लागला नाही पाहिजे असं शिवरायांचं धोरण होतं. आणि हे आताचे राजकारणी शिवरायांचं नाव घेतात, बळीराजाचं नाव घेतात. त्यांची लायकी आहे का शिवरायांचं नाव घ्यायची? हरामखोर जमात आहे ही. याला सुप्रीम कोर्टाने नपुसक म्हटलंय. आज शेतकऱ्याची काय अवस्था ही बघा. तरी शेतकऱ्याला किवाडी या गोऱ्यांची त्यांच्यावर सावली धरली. आणि यांना विटीच धरताय कोण? आणि नपुसक मारणाऱ्या सरकारच्या आधिपत्याखाली प्रशासन काम करतं. मला खिवीती या प्रशासनाची. या शेतकऱ्याला विटीच धरतंय. एवढंच बोलून मी शिव आर्मी संघटनेला पाठिंबा देतो. जय जिजाऊ जय शिवराय. साहेब मधी नाहीये आणि ते गुन्ह्यांना विनंती करेल की शेतकऱ्यांच्या राज्यासाठी एक शेतकरी आता अंतिम टप्प्यात आले नाही. प्राण साहेबांना सुंदर साहेबांना दुसरी विनंती आमची अशी नाही. हे गोरी किती आहे? 9 लावायची तोपर्यंत काय म्हणजे सगळे बस आपण आभाळाची आम्ही लेकरे काळी माती खाता येईपर्यंत 1 महिना 1.5 महिना दूध पाजता आणि खाता यायला लागला की कुठं तरी नेऊन सोडून देत आहे. ते सोडताना त्याच्या डोळ्यात पाणी असतं, काय आनंद नसतो फार. परंतु पर्याय नाही सोडेल तर करेल काय? त्याला खाऊ पिऊ कुठून घालेल? आता हे जे गोरे सोडलेत हे कुठं सोडलेत? डोंगराला, वड्याला, नाल्याला, रस्त्यात. त्या दिवशी कुणीतरी इथं जांताराच्या मैदानावर आणून पिकअप खाली करून पळून गेलेत. अजिबात त्या शेतकऱ्याची काही चूक नाहीये. म्हणजे बेवारस जनावर सोडलं तर तुमच्याकडे अॅनिमल क्रुएल्टी कायदा आहे. अरे ह्या शेतकऱ्याला बेवारस सोडले त्याचं काय? म्हणजे एखादा ह्युमन क्रुएल्टी कायदा केला तर त्याच्यात सगळ्यात खालच्या स्तराचं जीवन कोण जगतं? ते शेतकरी जगतो हे आपल्याला पाहायला मिळेल. या वासरांची ज्यावेळेस वाढ होईल, मोठे वळू तयार होतील. आपल्याला माहिती पूर्वी गावात देवीला गायी सोडलेली असायची, तिचा एखादा वळू असायचा. तो एक वळू अख्ख्या गावाला. जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी मी वेगळं काही सांगायची गरज नाहीये. परंतु हे जे ऐकणारं प्रशासन आहे, शेतकऱ्याचीच पोरं आहेत. त्यांच्याशी बोलताना आम्हाला लक्षात येतं कुठल्याही अधिकाऱ्याला भेटल्यावरती या प्रश्नाची धग काय, झळ काय ते त्यांना कळतंय. त्यामुळे ते आपल्याला सगळं सहकार्य करतायत. परंतु शहरात राहणारा जो वर्ग आहे, किंवा माझ्या अगोदर बोलताना अवताडे साहेब म्हणाले की काही इतर व्यक्तीही म्हणाले की ज्याच्या घरी शेळीचं शेपूट नाही तो शेतकऱ्याला आज गोभक्ती शिकवायला निघालाय. म्हणजे जो शेतकरी दररोज रक्त आटवून घाम गाळून गाईला पाळतो, पोसतो, ज्याच्या डीएनएत गोसेवा आहे, त्याला हे तथाकथित गोभक्त, ते गोभक्त नाही येत, ते गो, आता त्याला शब्द भयंकर मला सुचत आहेत कारण की मला जे काही 2 दिवसात पुरावे मिळाले सगळे, तर ते गोभक्षकच म्हणायचं होतं मला, पण मी थांबून घेतलं. खरे ते गोभक्षक आहेत, शेतकरी भक्षक आहेत. पुरावे मी तुम्हाला आता सांगणारच आहे बोलताना, ते सगळे पुरावे मी तुम्हाला देणारच आहे. आता गावागावातली परिस्थिती तुम्ही बघा. शेतकरी इतका जीव त्या जनावरावर असतो, पण नाईलाज आहे. जर त्या गोऱ्याला दूध पाजत राहिलं तर दुसरीकडे कुठेतरी कामाला जावं लागेल किंवा शेती विकायला लागेल आणि पैसे आणून त्या पशुखाद्याचे पैसे आणि जे काही मल्टीव्हिटॅमिन जनावराला द्यावे लागतात त्याचे पैसे, हे सगळे खर्च शेतकऱ्याला त्या पद्धतीने भरावे लागतील. डेअरीतून दुधाचा 1 रुपया घरात येणार नाही. आजही येतोय असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे नाईलाज म्हणून लोक दूध पाजायचं बंद करतं. कोण कमी पाजतं, कोण डोळ्याने काय व्हायचं ते होऊ दे म्हणून कुठेतरी नेऊन सोडून देतो अगोदरच. आणि कुत्रे यांचे लचके तोडतंय. म्हणजे जे खरंच
गायीवरती ज्यांचं प्रेम आहे त्याला देखवाल का पुत्र गायीचं लचकं तोडत असताना, वासराचं लचकं तोडत असताना देखवाल का? हे भामटे गोरक्षक ज्यांना किंमत थोडीशी काडीची गायीचं प्रेम नाहीये. चंद्रकांत झटाले म्हणून एक अभ्यासक आहे, शेतकरी अभ्यासक आहे, त्यांनी तर एक लेख लिहिला याच्यावरती, गोरक्षण धर्म की धंदा. तो लेख मी आज सगळीकडे सगळ्या आपल्या मीडियावरती देईलच. म्हणजे कशा पद्धतीने सगळं स्कॅन्डल चालतंय देशभर. जिथं गोवंश हत्याबंदी कायदा झालाय तिथं हे किती मोठं रॅकेट आहे की शेतकऱ्याच्या गायी लुटायच्या. तर ते कसं आहे ते सविस्तर मी प्रयासोबत सांगेन. त्याच्या अगोदर एकदा परिस्थिती मी सविस्तर सांगतो. शेतकरी काय करतो बिचारा, ते देखत नाही म्हणून डोळ्या निराळा नेऊन ते वासरून कुठेतरी सोडून देतो किंवा मेलं की गावात कुठेतरी वड्याला नेऊन टाकतो. जसं माझ्या अगोदर एका वक्त्यांनी सांगितलं की गावागावात ठिकठिकाणी, हे एका गावात एका ठिकाणी नाही हा, प्रत्येक मळ्यात एका ठिकाणी 4-4 ठिकाणी वासरं मेलेले नेऊन टाकायच्या जागा झाल्यात. ते सडलेत, कुजलेत, वास सुटलाय, रस्त्याने जावत नाही तिथं. आरोग्यावरती त्याचा किती भयंकर परिणाम होणार आहे. शेतकऱ्याच्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम होतोय की आपण आपल्या समोर जीव तळतळत मरतोय. म्हणून ज्या दिवशी पुरावे हातात येतील त्या दिवशी गायीच्या कत्तली करणारे कोण आहेत? आपल्याकडून भावनेच्या आधारावरती. म्हणजे तुम्हाला सांगतो मी, ते बजरंग दलाचं गावात पोरग काम करतं त्याचा दोष नाही हा, आपल्या पोराचा दोष नाही, त्याच्या डीएनएत गो भक्ती हो. त्याला वाटतं गाय वाचली पाहिजे म्हणून ते पळतं गाड्या जाळायला, पण त्याच्या वरती जे बसलेले बोक आहेत ना त्यांची जाण त्याला नाहीये, त्या पोराला त्यांची ओळख नाहीये. शेतकऱ्याच्या पोरांना मी आव्हान करतो या निमित्तानं, बाबांनो तुम्ही आजपासून एक करायचं, जे गाडी ऑडिट होते ना गोशाळेत जाऊन बसायचं, रोज ऑडिट करायचं. तर खरे गोभक्त असाल ना तर लबाड भामटे असाल तर भडव्यांना तोड दाखवायचं नाही, घरी सुद्धा, आई बापाला सुद्धा. आणि ऑडिट करायचं, आलेलं प्रत्येक जनावर जातोय कुठं, बरोबर आहे का नाही बाबा? 2 मिनिटात कंप्लेंट नोंद होती, कुठली शहनिशा न करता. कस काय होती हा? इथं माजी आमदार, माजी मंत्र्याची पोरगी 40 वर्ष सत्तेत राहिलेला माणूस, तिला 2 दिवस यांनी उन्हात बसवले, हजारो माणसं गोळा करून एक कंप्लेंट नोंदवायला. आमच्या अनिकेतवरती हल्ला झाला, मारहाण, आजपर्यंत कंप्लेंट नाही, साधी एनसी नोंदवली फक्त. हा ये ऐका, गोऱ्यांचाच प्रश्न आहे, तुम्हाला समजून नाही राहिलं, तुम्ही ऐका, तेच सांगू राहिलो मी. तर ही कंप्लेंट नोंदवून घेते का नाही लगेच? कंप्लेंट नोंदवल्यावर गाया जाते कुठं? गाडीतल्या गोशाळेत. कायदा आहे का, नियम आहे का असा? कंप्लेंट नोंदवल्यावर लगेच पाठवा. शेतकऱ्याला सांभाळतो, त्याच्या गाई तो सांभाळील. ते कोण पाहतं? शेतकरी चंदी, चारा, पाणी, वैरण, जीव होती तो रक्त आठवत होती गाई सांभाळायला. तिथं गेली 2 दिवसात गायच्या हाडकं दिसत्या. परत हाडकं वर म्हणजे ते दिसू नये त्याच्यासाठी जे काही करावं लागतं ना ते महिने करून ती काही परत सुधरत नाही एकदा बसल्यावर. तर पोलीस इतक्या पटकन कंप्लेंट नोंदवून घेतात, त्याच्यानंतर गाई तिकडे जाते. तिथं गेल्यानंतर शेतकऱ्याला परत गाई मिळत नाही, गाई जाते बाजारात. बाजारात कोणी येतं? पुराव्यानिशी बोलतोय मी, लिंक मी माझ्या फेसबुकच्या अकाउंटवर आज टाकेल. एक शेतकरी आहे, त्यानं सांगितलं माझ्या 3 म्हशी होत्या, गाडी पकडली, गोशाळेत नेली. त्याच्यानंतर मला गाई घ्यायच्या म्हणून कोणाचा तरी फोन आला, तुम्हाला गाई घ्यायची आहे का? मी म्हटलं घ्यायची आहे, व्हिडिओ पाठवला, माझ्याच गाई. पोलिसांना सांगितलं, पोलीस म्हणे नाही पुरावा पाहिजे. मग त्यानं काय केलं, घ्यायच्या म्हणजे घेऊन ॲडव्हान्स पाठवला पैसे. त्या गाई त्याच्याजवळ आल्या आणि मग पोलिसांना बोलवलं, तेव्हा ती केस नोंदवली आणि प्रकरण उघडकीस आलं. आणि त्या म्हशी गायने म्हशी त्याच्या म्हशी त्याला ताब्यात मिळाल्या. युट्यूबला तुम्ही शोधलं हजारो प्रकरणं मिळतील. जसं शेतकऱ्याच्या पोराला मी सांगितलंय ना, तसं शहरात एक लय मोठा वर्ग आहे का ज्याचं, जो त्या गाईचं ऋण मानतो, त्या गाईचं दूध आपण पितो म्हणून त्याचं ऋण मानतो. व्यापारी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, छोटे छोटे टपरीवाले आहेत. त्यांनी ना आपल्या तिथं छोटे छोटे बॉक्स ठेवलेत गोशाळेसाठीचे. बिचारा रुपया कमावला, त्यातले 2 पैसे का ना त्या पेटीत रोज टाकतो भावनेनं की गायला जाऊ राहिलेत आपले. आमचे विकास गुंजाळ आणि आम्ही एक प्रवीण शिंदे पण आहेत, आता BBCचं काम करतात ते. आम्ही सोबत एक प्रोजेक्ट सुरू केला होता. आम्ही शेतकऱ्याचं दूध घरपोच शहरात द्यायला सुरुवात केली होती. शिकतच होतो आम्ही तेव्हा. शिकत असल्यामुळे बऱ्याचदा आले आम्हाला ते थांबवावं लागलं. परंतु इथं अर्बन बँकेच्या पाठीमागं एक कुटुंब होतं. ते मावशींनी एक दिवस 50 रुपये दिले. म्हणलं मावशी कशाची? म्हणे ते गाईला चारा घाला तुमच्या. म्हणलं आम्ही घालतोच, त्याला कशाला पैसे पाहिजे? नाही म्हणे माझ्या वतीनं घाला, हे त्या गाईला माझा चारा जाऊ. असे शहरात एक मोठा वर्ग आहे का ज्यांचं
गायीवरती प्रचंड प्रेम आहे, त्या लोकांबद्दल मला लय आदर आहे. परंतु त्या लोकांना पण माझे एक आव्हान आहे, जो तुमच्या घामाचा 1 रुपया 2 पैसे तुम्ही पेटीत टाकीत्या ना, त्याचा जाब विचारा. जाब कुठं जातो तो विचारा. ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना त्याचं काय होतं, तुम्ही त्या पेट्या उखडून फेकाल आणि ते पैसे नेणाऱ्यांची कान हाणाल. इतकं धडधडीत सूर्यासारखं सत्य आहे हे सगळं. या सगळ्या परिस्थितीत हे सगळं सांगत असताना हे जे गावातल्या भावाला, शहरातल्या आपल्या गोप्रेमी माणसाला हे आव्हान केल्यानंतर मी आता शेतकऱ्यांना आव्हान करतोय. हे आज जे जमले झाडाचे शेतकरी, आपलं पण काम आहे आता. आपल्या गावातला भाऊ जो दुसरा शेतकरी, सगळ्यांना सांगायचं, आज जर जागे झालो नाही तर खरोखर अजिबात अतिशोक्ती नाही, विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासारखं आपल्याला फाशी घ्यावी लागणार. आपण कितीही 4 चाकी गाड्या उडवल्या, कितीही शहाणपणा केला, सदाभाऊंना जसं अनिकेत म्हणलं की प्रगतिशील शेतकरी, सदाभाऊंनी काच प्रगतिशील शेतकरी, कारण त्याचा डोंगर आहे, प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार आहे. आज जागे झालो नाही तर प्रत्येकाला आपल्यावरती आत्महत्या करायची, फाशी घ्यायची वेळ येईल. सांगण्यासारखं फार काही आहे, आता फार वेळ झालाय, वेळ माझ्याकडे आता कमी आहे शेवटी मी बोलत असल्यामुळं. परंतु मुख्य भूमिका सांगणं फार महत्त्वाचं होतं. ती भूमिका सांगितल्यानंतर आपण मागणी काय करतोय, मागणी करताना आपण सरकारला सांगतोय, सर्वांनी आवाज द्यायचा आहे, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, जय भवानी, जय शिवाजी. खऱ्या अर्थाने आपण सर्वजण शिव आर्मी शेतकरी संघटना यांनी आपल्या या संगमनेर तालुक्यामध्ये प्रामुख्याने प्रथमतः लीड घेऊन, पुढाकार घेऊन, जो आपला भाकड जनावरांचा मूळ प्रश्न या ठिकाणी प्रत्येक शेती वर्गामध्ये आणि पशुपालकांमध्ये तयार झालेला आहे. हा प्रश्न या ठिकाणी तालुकास्तरीय शासनाच्या दरबारी मांडण्याचं या ठिकाणी धारिष्ट दाखवलं, त्याबद्दल मी प्रथमतः या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने आणि संगमनेर तालुक्याच्या वतीने शिव आर्मी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त का करायचे? आभार व्यक्त का करायचे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हा प्रश्न आहे जवळजवळ 3, 4, 5, 6 महिन्यापासून या ठिकाणी चालू आहे, परंतु कुणी या ठिकाणी आवाज उठवून या ठिकाणी समोर यायला तयार नाही. फक्त गावामध्ये इथं तिथं कुजबूज करायची, हॉटेलवर कुजबूज करायची, ग्रामपंचायतमध्ये येऊन या ठिकाणी फक्त त्रास द्यायचं काम करायचं की या जनावरांचं करायचं काय, या जनावरांचं करायचं काय, या गोऱ्यांचं करायचं काय. आणि शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे. ज्या ठिकाणी कुरेशी बांधव या ठिकाणी या गोऱ्यांचं खरेदी करून किंवा काय पद्धतीने या ठिकाणी नेऊन त्याचं काही व्यवस्थापन करीत असेल, ते देखील या ठिकाणी विविध संघटनांनी त्यांच्यावर भडीमार करून ते व्यवस्थापन बंद केलं. असू द्या, आपल्याला त्याच्याबद्दल देखील वाद नाही, परंतु या विविध संघटना असतील, आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही. पहिल्यांदा या शासनाने काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या आधी त्याची सोय केली पाहिजे, या जनावरांची सोय केली पाहिजे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं किंवा या ठिकाणी आवर्जून सांगितलं की हे भाकड जनावरे सांभाळण्यासाठी, हे गोरे सांभाळण्यासाठी मासिक या ठिकाणी 20,000 रुपये अनुदान द्यावे. परंतु या ठिकाणी सरकारला ते शक्य नाहीये, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. का शक्य नाहीये? ते दुधालाच बाजार देऊ शकत नाही, तर या जनावरांचं, भाकड जनावरांना सांभाळायला कधी तुम्हाला अनुदान देणार आहे? हे निकम्मी सरकार आहे. आपल्याला याबद्दल या ठिकाणी कुठल्या पद्धतीची ठोस भूमिका यांच्याकडून मिळणारच नाही. आणि खऱ्या अर्थाने मी एक शोकांतिका व्यक्त करतो, या शिव आर्मी शेतकरी संघटनेने प्रत्येक गावामध्ये जाऊन या ठिकाणी लाऊडस्पीकरवर गाडी अनाउन्सिंग केली आणि प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. शेतकऱ्यांना या ठिकाणी एक शोकांतिका अशी आहे की आज या ठिकाणी किती शेतकरी आले, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज जरी ही सुरुवात आहे, परंतु माझ्यावरी या माध्यमातून परत संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्याला, पशु उत्पादकाला एक विनंती आहे की आपण आगामी काळामध्ये आजच्या नियोजनातून जे काही ध्येय धोरण या शेतकरी संघटनेचे ठरेल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपण स्वतः या सहभागी व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने हे पशु पक्षी या ठिकाणी पशु हे जे गोरे आहे, जे इकडे तिकडे अस्ताव्यस्त या ठिकाणी सोडले जातात, नदीच्या कडाला, वड्याच्या कडाला, फॉरेस्टच्या कडाला, गाववाडीच्या कडाला, परंतु याचे दुष्परिणाम या ठिकाणी आगामी काळात काय होणार आहे? आज फॉरेस्टच्या कडाला किंवा इतर ठिकाणी या ठिकाणी हे गोरे सोडल्यानंतर हे कवळे गोरे आहे, वाघाला या ठिकाणी आयती शिकार या ठिकाणी मिळायला लागली आहे आणि वाघाच्या तावडीतून जे या ठिकाणी गोरे, जे जनावर या ठिकाणी सुटणार आहे, तिला कुत्रे लोचके तोडणार आहे, त्यांच्यावाले कुत्रे या ठिकाणी त्यांच्यावाला मांस या ठिकाणी खाणार आहेत आणि काही काळात
हे मांस त्या कुत्र्यांना जर मिळाला नाही वेळेवर तर या ठिकाणी शाळेतून जाणारे लहान मुले किंवा या ठिकाणी मानवी हल्ले या ठिकाणी यांचे वाढणार आहे. हे दुष्परिणाम या ठिकाणी शासनाला परत भोगावे लागणार आहे. पण त्याची किंमत एकट्या शेतकऱ्यानं का मोजायची? त्याची किंमत सगळ्यांनी मोजली पाहिजे. सरकारनं गोशाळा वाढवा, आणखी काय करायचं ते करा, परंतु हे सगळे जनावरं सरकारनं जमा करून घ्यावेत. जे शेतकऱ्याला म्हणजे जर्शी गोरे असतील किंवा भाकड झालेल्या गायी असतील ते जमा करून त्याचं मूल्य शेतकऱ्याला द्यावं. सरकार पैसे देतं म्हणजे सरकार काही दुसरी कुंकडून देत नाही, शेतकऱ्यानं भरलेला टॅक्स पण त्याच्यात आहे. त्यामुळे शेतकरी सांभाळणार, पण एकटा शेतकरी का, आपण सगळे सांभाळू ना. आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे ना गायीवर. यात पुढे जाताना आता हे झाली भूमिका, ही झाली सध्याची परिस्थिती. परंतु यातला पुढचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो सगळ्यात महत्वाचा. तो मुद्दा सांगण्याच्या आधी मला एका शेतकऱ्याला स्टेजवर बोलायचंय. आळे फाट्यावरनं ते शेतकरी आज इथं आलेत. गणेश पाडेकर म्हणून शेतकरी आहेत का आता इथं? गणेश पाडेकर म्हणून शेतकरी आहेत. मी गणेश पाडेकरांना विनंती करतो की त्यांनी एकदा स्टेजवर यायचंय. त्यांच्या बाबतीत व त्यांच्या गायी गोशाळेत नेल्या होत्या. त्यांच्या गायी गोशाळेत नेल्यानंतर काय झालं होतं तर ते आपल्याला सांगणार आहेत आणि मग मी पुढचं बोलतो, कारण की मला पुढचं जे बोलायचं आहे ते बोलण्याआधी हा पुरावा देणं गरजेचं आहे. तर गणेशजी, तुम्ही तुमचा अनुभव एकदा सगळ्या शेतकऱ्यांना सांगा. माझ्या 11 गायी गोशाळेत गेल्या होत्या. मी एक 8 दिवसानंतर गोशाळेत गेलो तर तिथं 3च गायी होत्या. गाभण गायी नव्हती त्याच्यातली, पाराट्या गाया होत्या टोटल. त्या संस्थेचं 1 लिटर सुद्धा संकलन नाही. तिथं आमच्या भागातनं रोज 100, 150, 200 वासरं येतात. आमच्या इकडनं कमीत कमी 500 ते 1000 रुपयांनी हे गोरक्षक वासरं घेतात. इथं जमा करतात, गोशाळेला पैसे जमा करते नाही. हा सगळा संयम भोंगळा कारभार चालू. हे शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे. आज या दुग्ध व्यवसायावर काही जणांचे घर चुली पेटल्या जातात. शेतकऱ्याचा दुसरा ऑप्शन नाही, कोणत्याच मालाला बाजार नाही, काय नाही. खूप बिकट अवस्था निर्माण झालेली. बोल तुम्ही पुढं. आता ह्या 8 गायी गेल्या पुढं आहे का तथाकथित गोरक्षक बजरंग दलवाले यांच्याकडे याचं उत्तर आहे का? गोशाळेवाले यांच्याकडे याचं उत्तर आहे का? माणूस तिथं गेल्यानंतर त्या गायी नाहीत. हे एक उदाहरण झालं. प्रत्यक्ष माणूस समोर बोललाय. माझ्याकडे कागद आहेत. सुप्रीम कोर्टात निकाल लागले की त्या शेतकऱ्याचे जनावरं परत करा, त्या व्यापाऱ्याचे जनावरं परत करा. पण व्यापारी तिथे गेला, जनावरं मिळाले नाहीत. संगमनेरचीच गोशाळा घेऊ, देशभर ही स्थिती. मी संगमनेरचं उदाहरण सांगतोय. इथे तिथे देशभर ती स्थिती आहे. ह्या गोशाळेची क्षमता किती आहे, इथं जनावर किती आहे? साधारणतः एक तुम्हाला सांगतो, आपल्या तालुक्यातले भाकड जनावर जमा झालेले, जुन्नर आंबेगाव मधून आलेले गोरे, आपल्या तालुक्यातून झालेले गोरे, असा सगळ्याचा हिशोब केला. जनता मालक आहे, आमचे नोकर आहे. नोकर मालकासारखे वागायला कधी तुम्हाला यावंच लागेल, तुम्हाला द्यावंच लागेल. तुम्ही शेतकऱ्याच्या बरोबर आहे का नाही? शेतकरी एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराज की, शेतकरी राजा बळीराजाचा, शेतकरी राजा बळीराजाचा. तुम्हाला यावंच लागेल, यावंच लागेल.
आम्हा गाव वेगळा नाही, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, इमान आम्हा एकच खावे, इमान आम्हा एकच ठावे, कामगारांनी काम करावे, कामगारांनी काम करावे, इमान आम्हा एकच खावे, इमान आम्हा एकच खावे, कामगारांनी काम करावे, कामगारांनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी. त्याला दिसलं असतं एकाची खाटी बसले तिथे सगळे, म्हणजे काहीतरी फक्त त्याच्यावर त्यांचं राजकारण चालू आहे सगळं. ते राजकारण चालवण्यासाठी या शेतकऱ्याला खाटी म्हणायला लागले का? इतकं भयंकर परिस्थिती आहे. या तुला होत होता. नंतर जेव्हा बाजूचे सगळे शेतकरी जमा झाले, त्यांनी सांगितलं त्याला समजून, त्याला ते पटलं अर्थात तो शेतकरी असल्यामुळे. पण ते शेतकरी नसलेल्या माणसाला हे पटवलं लय अवघड आहे. शेतकऱ्याची आज काय परिस्थिती आहे. रवी काहीतरी एक अनुभव त्याचा सांगतो पांढरपोळ्याच्या संदर्भात. त्याचं असं म्हणणं आणि आम्ही अल्टिमेटम 8 दिवसाचा सरकारला दिला होता की लवकर या संदर्भात सरकारने धोरण ठरवावं, परंतु त्याबाबत फक्त निवेदन घेऊन हे वरती पाठवण्याचं काम सरकारी यंत्रणेने केलेलं आहे, परंतु त्या संदर्भात ठोस अशी काही भूमिका सरकारने घेतली नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी ह्या बोऱ्यांसहित शेतकरी या ठिकाणी हे आलेले आहेत. आणि आज म्हणणं हेच आहे की गोवंश कायद्याच्या नावाखाली जो काही अराजक या ठिकाणी चाललेला आहे, जे काही शेतकऱ्यांची पिळवणूक या ठिकाणी चाललेली आहे, ती पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे. आणि गोवंशाच्या नावाखाली जे जनावरं गोशाळेत किंवा इकडे तिकडे पाठवले जातात त्याचं सोशल ऑडिट, सामाजिक ऑडिट हे झालं पाहिजे की नेमके शेतकऱ्यांकडून घेतलेले जनावरं हे नंतर जातात कुठं. म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे की आता इथून पुढं आमच्या जनावरं बाजारला जात असताना जर आमची गाडी गोरक्षकांनी कोणी अडवली, काही जर केलं, तर आम्ही तात्काळ ती गाडी सरकारच्या दारात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांच्या दारात ती गाडी आणून उभी करू, तिथंच त्यांच्या ताब्यात हे जनावरं देऊ, तिथं रितसर पंचनामा करून जनावरांना टॅग मारून मागू आणि ते जनावर त्यांच्या ताब्यात देऊ. आणि दिलेल्या जनावराचे सरकारी किमतीप्रमाणे, सरकार बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ठरवून ते पैसे त्यांनी आम्हाला द्यावे आणि ते जनावरं ताब्यात घ्यावी इथून पुढं, असं आम्ही सरकारला आव्हान करतोय. आणि हे जे आंदोलन आहे, शिव आर्मी संघटना, दत्ता ढगे आणि माझे